नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल खूप मोठी खुशखबर आलेली आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आंदोलनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे, कारण की राज्यामध्ये आता सरसकट कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर आता टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे। 3 टप्प्यामध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। अखेर कोणकोणते 20 जिल्हे या टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत याची संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत, तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी। शेतकरी मित्रांनो, अखेर माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करत असलेल्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहे। आता कर्जमाफीची तारीख ही पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे। कर्जमाफीबद्दल सरकारचा मोठा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं पाऊल राज्यातील शेतकऱ्यांसाठी उचलला आहे, कारण की अनेक दिवस झाले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते। त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सुरुवात देखील केली होती। तर अखेर या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। आता कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला असून कोर्टाकडून देखील कर्जमाफीचा निकाल आला आहे। आता तो पूर्णपणे प्रकाशित सुद्धा करण्यात आलेला आहे, परंतु मित्रांनो यामध्ये काही निकष सुद्धा लावण्यात आले आहेत। तर आता कोणत्या शेतकऱ्यांसाठी हे निकष लावण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ कशाप्रमाणे होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणती पात्रता या ठिकाणी लावण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, तसेच शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे, त्याचप्रमाणे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि साईडला जे बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपल्याला माहीतच आहे की निवडणुकीआधी महायुती सरकारने जे शेतकरी कर्जबाजारी आहेत त्यांच्यासाठी एक जाहीरनामा जाहीर केला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, अशा प्रकारचे आश्वासन हे महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आले होते। तर आता हाच जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवला आणि माननीय आमदार बच्चू कडू यांनी देखील 17 मागण्या म्हणजेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 17 मागण्या सुद्धा मान्य करण्यासाठी आंदोलन देखील चालू केलं। त्यामुळे अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता कोर्टाने देखील सांगितले आहे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती लवकरात लवकर करा। मित्रांनो, महायुती सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता संपूर्ण फेल ठरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अपील केलं आणि शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देखील आलेला आहे। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करण्याचा निर्णय द्यावा लागत आहे। जवळजवळ 3 टप्पे शेतकऱ्यांसाठी करण्यात आले आहेत। या 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी ही होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर त्या 20 जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। तर हा मुद्दा निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यामध्ये कोणताही असा पक्ष खोटी आश्वासन देत असेल तर यापुढे 10 वेळा विचार करावा लागेल। याबद्दल शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करणं या ठिकाणी शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेलं जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाची परतफेड ही 31 मार्चच्या अगोदर करून टाका, असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं। त्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्यामध्ये भरपूर अशी नाराजी देखील पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकरी भरपूर असे नाराज झाले आहेत। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय हा घ्यावा लागत आहे। तसेच शेतकऱ्याकडून सरकारवर वारंवार आरोप देखील केले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं देखील सरकारनं भाग पाडलं होतं आणि नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवावा सुद्धा लागलेला आहे। त्यामुळे आता कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेले आहे,
कर्जमाफीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, तर याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तर बघा शेतकरी मित्रांनो, 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जवळपास 51% ते 68% शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं. जवळपास 79 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची घोषणाही करण्यात आली होती.